दिवसाची सुरुवात यशूबरोबर. वेस्ट इंडिज क्रिकेटमधील एक अशी गोष्ट सांगतात की एक नवीन फलंदाज पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळायला त्याची निवड झाली आणि तो ओपनिंग बॅट्समन म्हणून आला आणि पहिल्याच त्याच्या मॅचमध्ये आणि पहिल्याच बॉलला एक चुकीचा फटका मारल्यामुळे तो आऊट झाला. निराश होऊन ज्यावेळेस तो परत जात होता त्यावेळेस नंतरचा बॅट्समन म्हणून त्याचा कॅप्टन मैदानात उतरत होता आणि जात असताना त्याने त्या नवीन बॅट्समनला सांगितलं, त्या मुलाला सांगितलं की मुला घाबरू नको, तुला अजून एक संधी आहे. आणि मग दुसऱ्या इनिंगला त्या फलंदाजाने पहिल्या डावात जी चूक केली ती त्यांनी केली नाही आणि एक छानपैकी सेंचुरी त्यांनी मारली. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस देवाने आम्हाला एक नवीन दिवस दिलेला आहे, परंतु बऱ्याच वेळेस आम्ही चुकतो. सर्वजण चुकतात, परंतु देवाची कृपा आमच्यावर आहे, देवाचं प्रेम आमच्यावर आहे आणि तो आम्हाला परत एकदा सुरुवात करण्यासाठी मदत करतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस तो आमचे पाप आठवत नाही, तो आम्हाला क्षमा करतो आणि आम्हाला परत एकदा नवीन सुरुवात करण्यासाठी तो मदत करतो. आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आम्ही चुकीचे निर्णय घेतो, परंतु ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो आम्हाला एक नवीन इनिंग, प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी एक नवीन इनिंग आहे, नवीन डाव आहे आणि ती संधी परमेश्वर आम्हाला देतो. आम्हाला प्रत्येक दिवस हा देवाच्या स्तुतीसाठी देत होतो आणि ही एक आम्हाला संधी आहे की आम्ही आमच्या जीवनामधल्या चुका दुरुस्त करून परत एक वार आम्ही नवीन सुरुवात करावी. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि 22 आणि 23 वचन. लॅमेंटेशन चॅप्टर 3 and verse 22 and 23. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.